पण पाहताय विशेष कार्यक्रम नाती आणि युती आणि आपल्या बरोबर आहे चंदूमामा वैद्य। चंदूमामा वैद्य आज उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे भेटले। निमित्त होतं ते बाळासाहेबांच्या द्वितीय स्मृती दिनाचं। शिवाजी पार्कातल्या त्या स्मृतीस्थळावर राज ठाकरे गेले। मागच्या वर्षी मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो, त्यावेळी राज ठाकरे आलेले नव्हते, आज ते आलेले आहेत। एक वर्षात चंदूमामा असं काय घडलं की राज ठाकरे आज स्मृतीस्थळावर आले आणि मागच्या वेळी कटाक्षाने ते किंवा त्यांचे कुटुंबीय दूर राहिले होते? आता गेल्या 2-4 महिन्यात तुम्हाला माहिती असेल की राज आणि उद्धव यांचं जरी एकमेकाशी डायरेक्ट बोलणं नसलं तरी अनेक कारणामुळे टेलिफोनवर त्यांची बोलणी चालू होती। त्याच्यानंतर गेल्या आठवड्यात राजची उद्धव त्यावेळेस एकविरेला गेला होता, तो तिकडनं लगेच येणार होता, तर मी म्हणलं येऊ नकोस कारण अजून ऑपरेशन चालू आहे, तू नंतर आलास तरी चालेल। आणि उद्धव 5 वाजता आल्या लगेच राजकडे गेला आणि त्याच्यानंतर त्यांच्या दोघांची जी हॉस्पिटलमध्ये पण एकत्रित जी बोलणी झाली, एक प्रकारचं एक घरोब्याचं वातावरण त्यावेळेस होतं। आणि त्याच्यातून मला वाटतं की राजच्या मनात जे काय होतं, किलमिश होतं, म्हणजे राजकारण सोडा पण कौटुंबिक ते दूर झालं आणि त्याचा परिणाम आज राज स्वतः उद्धव असताना स्मृतीस्थळावर आला आणि अर्थात राजला बाळासाहेबांविषयी फुल आस्था होती, प्रेम आहे, आदर आहे आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून तो बोलला की ठीक आहे, उद्धव आहे तर मी जातो आणि भेटतो, साहेबांना आदरांजली वाहतो। चंदूमामा हा त्याच्या मागचा म्हणजे आता गेल्या 2 आठवड्याचा। हा बोला बोला बोला। नाही, आपण आपलं वाक्य अर्धवट त्या 2-4 आठवड्यामध्ये जे काय त्यांच्या गेल्या आठवड्यामध्ये जे एकत्रितपणे यायचं जे निमित्त झालं होतं ते एक कौटुंबिक अपघातामुळे उर्वशीच्या जास्ती जवळ झाली असं मला वाटतं। चंदूमामा, आपण असे आहात आता या क्षणाला उपलब्ध की ज्यांनी त्यांना लहानाचं मोठं होताना पाहिलंय, स्वतःच्या अंगा खांद्यावर खेळवलं पाहिलेलं आहे। तुमच्या समोर टेलिव्हिजनचा संच आहे की नाही मला माहिती नाही, परंतु माझ्या मागे अवघी महाराष्ट्रातली जनता क्रोमावर जे चित्र बघतंय, जे आपण प्रत्यक्षातही पाहिलं असेल, ते म्हणजे बाळासाहेब राज ठाकरे यांना अत्यंत लहान असताना खेळवतायत अशा स्वरूपाचं चित्र आहे, जे आपण अनेक वेळा पाहिलं असेल। आज ही भावनिक नाती कुठेतरी दोघांना एकत्र आणताना दिसत आहेत का आता राजकीय अपरिहार्यता म्हणून दोघं एकत्र येताना दिसत आहेत? काय आपण याचं वर्णन कराल, विश्लेषण कराल? नाही, राजकीय अपरिहार्यता हे शेवटी रक्ताचं नातं आहे। मी लहानपणापासून राज उद्धव दोघांनाही पाहिलेले आहे। त्यांचे अनेक रुसवे फुगवे, कधी कधी क्रिकेटच्या खेळावरून, काही एखाद्या खेळण्यावरून अशा थोड्याशा आपण म्हणतो ना छोटी छोटी भांडणं व्हायची, पण ते लगेच दुसऱ्या दिवशी काय संध्याकाळी एकत्र यायचे। त्यामुळे हा काय राजकीय हे दुसरा विषय असेल, पण त्याच्या घरामध्ये ॲक्सिडेंट झाला, उर्वशीच्या अपघातानंतर उद्धव एवढा हेलावला होता की तो बोला की खरंच हिचं भयंकर संकट टळलं आणि ते दोघे त्या दिवशी जे एकमेकाशी हॉस्पिटलमध्ये बोलत होते त्याच्यावरनं मला ते लहानपणाचे त्या दोघं जसे खेळायचे, एकमेकाशी बोलायचे, तोच प्रसंग सारखा आठवत होता। आणि त्यामुळेच मला असं वाटतं त्या दोघांमधले गैरसमज आहे ते बरेचसे दूर झाले आणि शेवटी आपण भावंड आहोत, रक्ताची नाते आहोत, ही एक जाणीव निर्माण त्या दिवसापासून थोडीशी वाढत गेली। निश्चितच आपण याविषयी तुमच्याकडून आणखीन जाणून घेणार आहोत। आणखीन महत्त्वाचे प्रश्न याच रक्ताच्या नात्याविषयी, शिवसेनेविषयी आणि मनसेविषयी, राज ठाकरे यांच्याविषयी आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणार आहेत। एका ब्रेक नंतर आपण चंदूमामा वैद्य यांच्याशी आणखीन गप्पा मारणार आहोत नातं आणि युतीबद्दल। आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट बाळासाहेबांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त शिवाजी पार्कवर झाली, त्यानिमित्त आपण विशेष कार्यक्रम पाहताय। आपल्या सोबत आहेत चंदूमामा वैद्य। चंदूमामा वैद्य आता प्रत्यक्ष थेट फक्त झी24 तासवर आहेत। चंदूमामा, बाळासाहेबांच्या पिढीतले आता फार कमी लोक आपल्याला उपलब्ध आहेत आणि आपण त्यातले एक आहात, म्हणून हा प्रश्न विशेषतः आपल्याला आहे।
बाळासाहेबां तरुण असल्यापासून ते त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत आपण त्यांच्या बरोबर होतात. त्यांच्या अखेरच्या काळात विशेषतः उद्धव आणि राज यांच्यात दुरावा निर्माण होऊन राज यांनी स्वतंत्र पक्ष काढल्यानंतर त्यांच्या अखेरच्या काळामध्ये बाळासाहेबांनी कधी त्या दोघांनी एकत्र यावं, एकत्र आलं पाहिजे अशा स्वरूपाच्या गप्पा कधी आपल्याबरोबर मारल्या होत्या? हो, मोठे साहेब आणि मी बऱ्याच वेळा बसायचो आणि साहेब मोकळेपणे बोलायचे आणि मी त्याला कधी कधी परत परत ह्याच विषयावर बोलायचं. ते साहेब बोलले, हे बघ, तुझी जेवढी इच्छा आहे तेवढी माझी पण आहे, पण याविषयी तू बोल आणि तुला यश आलं तर तुला जगदंबा दुवा देईल, पण मी काय स्वतःहून हा विषय आता दोघांना काढणार नाही. आणि त्याच्यात मला काय साहेबांना म्हणायचं होतं, साहेबांच्या मनात काय होतं हे जाणून घेतलं आणि मी तेव्हापासून असं ठरवलं की कुठच्याही परिस्थितीमध्ये भले कोणी वाईट म्हणो चांगलं म्हणो, कोणाला आवडो न आवडो, पण या दोघांना एकत्र आणायचंच. कारण जेवढा माझा साहेबांशी जिव्हाळा होता, प्रेम होतं, तेवढा श्रीकांतजींबरोबर पण मी बरेच दिवस आणि बरेच वेळा एकत्र राहिलेलो होतो. आणि मीनाताई आणि कुंदाताई दोघेही सख्खी बहिणी असल्यामुळे ह्यांचा जो दुरावा आलेला होता तो आम्हाला फार असह्य होत होता. म्हणजे साहेब नेहमी म्हणायचे की ह्या वयामध्ये आपण एकत्र यायचं, एकत्र बसायचं सोडून हे जे वेगळं पण चाललंय हे फार असह्य होतंय. आम्ही नातं ह्या दृष्टिकोनात मी म्हणतो. आणि मी बऱ्याच वेळा खूप प्रयत्न केला आणि कधी कधी यश आलं आणि कधी कधी अपयश आलं, पण माझ्या मनात एक होतं की जगदंबा आज नाही उद्या या गोष्टीला यश देईल आणि त्याची सुरुवात मला असं वाटतं देवीनी दाखवायला सुरुवात केली आहे असं माझ्या मनात आज खूप खूप वाटत होतं. आणि ते सुद्धा आज साहेबांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त झालं. ह्याच्यात कुठेतरी एक योगायोग आहे असं मला वाटतं. निश्चितच हे द्वितीय स्मृती दिनाला व्हावं यात कुठेतरी एक अद्वितीय असा ईश्वरी संकेत आहे, यात काही शंका नाही. हे आपलं निरीक्षण आहे ते अत्यंत बरोबर आहे. एक प्रश्न या ठिकाणी मनात असा येतो की त्यांच्या कुटुंबियांशी जसे तुमचे घनिष्ठ संबंध होते तसेच अनेक शिवसैनिक आणि पर्यायानं शिवसैनिकेच्या नंतर जे मनसैनिक झाले त्या मनसैनिकांचेही आपण अतिशय आदराचे विषय होतात. शिवसेनेतले अनेक नेते लहानपणापासून मोठे झालेले आपण पाहिलेले आहेत, आपण त्यांना मार्गदर्शन केले. तसंच मनसेमधले बाळा नांदगावकर असतील, हे सगळेजण आपल्या अनेकदा संपर्कात असायचे. या सगळ्यांनी कधी आपल्याकडे असं सांगितलेलं होतं का की या दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याकरता चंदूमामा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे? जशी बाळासाहेबांची इच्छा होती, कुटुंबातल्या काही व्यक्तींची इच्छा होती आपल्यासारख्या, तशीच ती दोन्ही बाजूंच्या सैनिकांची, दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांची, आमदार खासदारांची इच्छा होती का? हो, नक्कीच. म्हणजे ते खाजगीत मला खूप वेळा बोलून दाखवायचे की मामा खूप वाईट वाटतो हो, दोघेही असे वेगळे आहेत. आम्हाला सुद्धा कधी कधी असं वाटतं राज सुद्धा आपले आहेत, उद्धव पण आपले आहेत. जसं मनसैनिक बोलायचे तसे शिवसैनिक पण बोलायचे की काही करा आणि दोघांना एकत्र आणा. आणि या मला तसं वाटत होतं की साहेब असताना ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर दुधात साखर पडली असती. पण दुर्दैव आहे, खुदा के घर देर है लेकिन अंधेर नहीं है. या दृष्टिकोनातून आज तरी मनसैनिक आणि शिवसैनिकांना थोडासा तरी एक प्रेमाचा शिडकावा त्यांच्या हृदयात पडला असेल असं मला वाटतं. या ठिकाणी एक प्रश्न असा निर्माण होतो की हे सगळं आत्ता आजूबाजूला घडत असताना अशा काही गोष्टी आहेत का की ज्याच्यामुळे या एकत्र येण्याला काही खीळ बसू शकते आणि त्या दूर करण्याकरता आपण स्वतः काय प्रयत्न करणार आहात? याचं कारण आता बाहेरची आव्हानं, मग ती शिवसेनेसमोर असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर असतील, अत्यंत अकराळ विक्राळ स्वरूप धारण करून आपल्यासमोर उभी आहेत. डॉक्टर साहेब, खरं सांगायचं म्हणजे मी राजकारणापासून तसा तर दूर आहे, पण दोघांच्या नात्यामध्ये किंवा दोघांच्या विचारामध्ये, वैचारिकतेच्या याच्यामध्ये मी फार समरस होतो. आणि दोघांनाही कधी कधी सांगतो की बघा, माझी इच्छा आहे तशी तमाम महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची आणि जनतेची इच्छा आहे, तर तुम्ही काहीतरी करा आणि एकत्र या. तेव्हा राज असंच म्हणायचा,
थांब रे वेळ येईल तेव्हा आपण बघूया. उद्धव पण तेच म्हणायचा, थांब रे वेळ येईल तेव्हा बघूया. म्हणजे शेवटी काय आहे की दोघांच्या मनात खूप होतं, पण कुठेतरी काहीतरी घडत असेल. मला त्याच्यात काय खोलात जायचं नाही आहे. आणि फक्त सगळ्यांची जी मनभावना होती ती त्या दोघांमध्ये होती, पण ती प्रत्यक्षात यायला का उशीर होत होता किंवा विलंब होत होता याची कारणं त्या दोघांनाच माहिती. त्याच्यात काय मी जास्ती खोलात गेलो नाही आणि जायची इच्छा पण नाही. पण आज तुम्ही असं नक्कीच, हा एक शेवटचा प्रश्न चंदूमामा तुम्हाला आहे, आज तुम्ही असं नक्की सांगू शकाल की ही एकत्र येण्याची, भावनिकदृष्ट्या एकत्र येण्याची, घट्ट होण्याची, नाती घट्ट होण्याची, पूर्वीचे आनंदाचे दिवस, एकत्र राहण्याचे दिवस आता पुन्हा जवळ आलेत किंवा त्याला सुरुवात झाली असं आपण निश्चित म्हणू शकाल, विशेषतः आजच्या प्रसंगानंतर? नक्कीच नक्कीच. मी तर एक आशावादी मामा आहे असं म्हणा. पण मला आज तरी नक्की असं वाटतं की असं का व्हावं की राजला साहेबांच्या स्मृतीस्थानाच्या इथे यावंसं वाटलं. ते सुद्धा त्यांनी खास उद्धव असतानाच आला. कधी असे बरेच प्रसंग आले की जेव्हा उद्धव नसायचा तर त्या राज यायचा, राज नसायचा उद्धव यायचा. पण आज दोघंही असताना जाणीवपूर्वक दोघांनी एकत्र आले, ह्याच्यात मला खूप खूप समाधान आहे. आणि ह्याच्यात मला एक आशेचा किरण आपल्याला किंवा तमाम मराठी माणसाला दिसतो, तसा मला पण दिसतो. आणि आई जगदंबेला दोघंही एकत्र येऊन काहीतरी महाराष्ट्रासाठी चांगलं घडो हीच माझी मनोकामना आहे. चंदूमामा वैद्य, आज तुमचं शिवसेनेत किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेने याच्या प्रत्यक्ष राजकारणात जरी आपला सहभाग नसला तरी या तमाम शिवसैनिकांच्या आणि मनसैनिकांच्या मनामध्ये आपलं स्थान हे वडीलधाऱ्या मामाचं आहे. प्रत्येक कुटुंबातल्या कलहाला असं सोडवायला, हळुवारपणे त्यातले पदर दूर करायला असा एक मामा जवळचा असावा लागतो. आणि तीच भूमिका आज तुम्ही महाराष्ट्राच्या या दोन बलदंड व्यक्तिमत्वांमध्ये बजावताय. त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि झी24 ताससाठी आपण जो वेळ काढलात आणि नात्याचे हे अलवार पदर आमच्या समोर जे उलगडलेत त्याबद्दल तमाम प्रेक्षकांच्या वतीनं धन्यवाद. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.